की प्रत्येकाने फक्त नुकते कार्यकर्ते म्हणून राहू नका, निष्ठावंत म्हणून राहू नका. फक्त निष्ठा पाळून आपण राहिलो एवढ्या वर्ष, पण त्याचं काही किंमत नाहीये पक्षाला, अजिबात किंमत नाही. ती मी जाणलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. त्याचा चेहरा नाहीये असं बोलतात. चेहरा कसला पाहिजे तेच मला माहित नाही आता ह्यांना. म्हणजे मी एवढे वर्ष काम केलं, 9 वर्ष शाखा संघटिका म्हणून मी काम केलेलं आहे. मग माझ्या चेहऱ्याला काय झालंय? मला ओळखत नाही लोक? वार्डमध्ये फिरून बघा, सांगतील लोक काय करते कामं नाही करत. तेच बोलते मी मराठी. माझ्याच अन्याय झाला तर मराठी माणूस कसा चिटकून राहणार यांना सांगा तुम्ही. आता माझी मुलगी ना 9वा महिना डिलिव्हरी होता तरी मातोश्रीवर होती. 3 वेळा विभाग प्रमुख अशी चेंबूरकरांना भेटा गेली 9वा महिना पोरगी. पण याची माणुसकी म्हणतात ना, त्यामध्ये माणुसकी नाही आहे इकडे. आणि लोक बोलतात ना ते खरं आहे. मी आता सांगते तुम्हाला, एवढा अन्याय नाही करायचा होता माझ्यावर. बस नाही, मी निवडणुकी लढू शकते हे पण मी त्यासाठीच फॉर्म भरत होती ना. आणि बदला घ्यायचं ते नंतरच. आता सुरुवात झाली. मी आता आजपासून पुढचा बदला चालू झाला. मी मैदानात उतरली. कोणी माझं काही नाही करू शकत. ह्याच्या आधी मी कुठे गेली तरी प्रॉब्लेम होत होते, पण आता मी सुटले. एखादी वाघीण कशी जंगलात उधळते तशी मी सुटलेले. माझ्यावर कोणी काही करू शकत नाही आता ह्याच्यानंतर. मी कोणाची बांधील नाहीये.